नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांचे गणित गुरु या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजचा विषय भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकांची बेरीज. आपण मागील व्हिडिओमध्ये समान छेद असलेले अपूर्णांक आणि अपूर्णांकाचे पार्ट्स ऑफ फ्रॅक्शन हे आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे. त्याचे दोन प्रकारामध्ये दोन पार्ट्स मध्ये असतात, न्यूमरेटर पार्ट आणि डिनोमिनेटर पार्ट. अपूर्णांकाच्या रेषेच्या वर असलेली संख्या ती वस्तूचे किती समान भाग घेतलेले आहेत हे दर्शवते, आणि डिनोमिनेटर म्हणजे अपूर्णांकाच्या रेषेखाली असलेली संख्या ती वस्तूचे एकूण किती समान भाग केलेले आहेत हे देखील दर्शवते काही असते. समान छेद आणि भिन्न छेद असलेला अपूर्णांक यातील फरक समजून घेऊया. समछेद म्हणजे काय? ज्यांचे छेद हे समान असतात त्यांना समछेद अपूर्णांक असं देखील म्हटलं जातं. 1/5 आणि 3/5 या दोघं अपूर्णांक समछेद अपूर्णांक आहे, कारण त्यांचा डिनोमिनेटर हा आपल्याला सारखा दिसतोय, म्हणजे हा 5 हा दिसत असल्या कारणाने. भिन्न छेद असलेला अपूर्णांक म्हणजे काय? ज्यांचे छेद हे वेगवेगळे असतात. जर एक्झाम्पल मध्ये जर बघितलं 1/4 आणि 2/3 यांचे डिनोमिनेटर 4 आणि 3 त्या ठिकाणी दिसतात वेगवेगळे आहेत, म्हणजे भिन्न छेद असलेला अपूर्णांक आहे. समछेद अपूर्णांकाची बेरीज करताना आपण फक्त अंशांची बेरीज करत असतो, हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज कशा पद्धतीने केली जाते हे आपण शिकणार आहोत. त्यासाठी स्टेप नंबर 1 असते लसावी काढणे, म्हणजेच काय? एलसीएम काढणे. मग त्यासाठी 1/3 प्लस 1/4 हा एक नंबर आपण देखील घेतलेला आहे. त्यांचा डिनोमिनेटर हा भिन्न आहे. डिनोमिनेटरला 3 आणि 4 असे दोन नंबर्स आपल्याला दिसत आहेत. सर्वात आपण 3 आणि 4 यांचा टेबल देखील लिहून घेतलेला आहे. त्यामध्ये सर्वात लहान आणि समान असलेला जो नंबर असेल तो म्हणजे काय असतो? लसावी त्या ठिकाणी असतो. म्हणजे 3 आणि 4 या दोन नंबरचा लसावी हा 12 असेल, म्हणजे त्यांचा सामायिक छेद हा असा काय असेल? 12 त्या ठिकाणी असेल. स्टेप नंबर 2 समान छेद झाल्यानंतर म्हणजे लसावी काढल्यानंतर त्यांचे समान छेदामध्ये आपल्याला रूपांतरित त्या ठिकाणी करायचं आहे. मग पहिला नंबर त्या ठिकाणी होता 1/3, म्हणजे 3 ला 12 मध्ये रूपांतरित त्या ठिकाणी करायचं असेल तर आपल्याला 4 ने न्यूमरेटर पार्ट आणि डिनोमिनेटर पार्टला दोघेला मल्टिप्लाय केल्यानंतर 4/12 हा नंबर त्या ठिकाणी मिळतो. आणि दुसरा नंबर त्या ठिकाणी होता आपल्याकडे 1/4, आणि त्याला सुद्धा आपल्याला 12 मध्ये रूपांतरित करायचं असेल त्याला 3 ने मल्टिप्लाय देखील करावं लागेल. 3/12 असा हा नंबर मिळेल आपल्याला. मग आता आपल्याला ऍडिशन त्या ठिकाणी करायची. मग त्यासाठी आपण सर्वात आधी लसावी त्या ठिकाणी काढलेला होता. या दोन नंबरचा त्या ठिकाणी लसावी त्या ठिकाणी आलेला आहे 12. मग लसावी आल्यानंतर त्यांचे छेद आपण समान केले. 4 ने 3 ने आपण त्या ठिकाणी मल्टिप्लाय केले. 4 × 1 4, 4 × 3 12 प्लस 3 × 1 3 आणि 4 × 3 12. त्यानंतर समान छेद आहेत त्यांचे 12 आणि 12. असा समान छेद झाल्यानंतर आपण फक्त अंशांची बेरीज करत असतो, असं आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं. त्याचप्रमाणे 4 + 3/12 4 + 3 येतात 7 7/12 हा त्या ठिकाणी त्याचा आन्सर त्या ठिकाणी असू शकतो. म्हणजेच आपण एका वस्तूचे 3 भागात रूपांतर करतो किंवा दुसऱ्या वस्तूचे 4 भागात करतो, तेव्हा त्यांची बेरीज करणे हे कठीण जाते. आणि त्यांना लहान तुकड्यामध्ये जसं आपण 12 भागांमध्ये विभागलं गेल्यास त्यांना मोजणे हे सोपे होते. अशा प्रकारे गणितात आपण सममूल्य अपूर्णांकांचा वापर करत असतो. तर बेरीज कशा पद्धतीने केली जाते? तर सर्वात आधी आपल्याला त्यांचे डिनोमिनेटर हे तपासावे लागतात, समान आहेत की भिन्न आहेत. जर समान असतील तर डायरेक्ट अंशांची बेरीज करावी लागते, आणि भिन्न असेल तर सर्वात आधी आपल्याला लसावी करून ते समान करावे लागतात. त्यानंतर त्यांची बेरीज करावी लागते. अंशांची बेरीज करायची, छेद जसा आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तर आपल्या मनामध्ये नेहमी हा एक प्रश्न येत असेल, ज्यांचे छेद हे समान आहेत त्यांच्या आपण संख्यांची थेट बेरीज करतो, परंतु ज्यांचे छेद हे भिन्न आहेत त्या संख्यांची बेरीज आपण थेट का करू शकत नाही?
त्यासाठी सोपं आणि सरळ असं समजेल असं एक्झाम्पल्स मी देखील देतो. तुमचे काही सफरचंद आणि संत्री आहे आणि जर यांची बेरीज करायची असेल केली तर आपल्याला फक्त फळं मिळतात. म्हणजे आपण फळांची माझ्याकडे 15-20 अशी फळं आहेत असं आपण गृहीत धरतो, परंतु त्या दोन फळांपैकी संत्री किंवा सफरचंद नाही असं आपल्याला आपण समजतो. म्हणजेच काय, तसेच गणितात भागांचा आकार समान असणे हे गरजेचे आहे. लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? सर्वात आधी छेद समान करणे, त्यानंतर लसावी काढणे, त्यांना सिम्प्लिफाय करणे, आणि सगळ्यात महत्वाची काय ते विद्यार्थी या ठिकाणी खूप मिस्टेक करतात. अंशांची अंशाला आणि छेदाची छेदाला बेरीज करतात. ओके, तसं करायचं नाही, चुकीचं आहे. त्यानंतर तुमच्यात एक एक्झाम्पल दिलेलं आहे 2.5 + 1/2 चा लसावी देखील काढलेला आहे. फक्त तुम्हाला छेदात समान छेदामध्ये रूपांतरित करायचं आहे आणि त्यांची बेरीज देखील करायची. आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गणितात जर तुम्ही गणिताचे गुरु बनवायचे असेल, तुम्हाला जास्तीत जास्त गणिताचा सराव करणे हाच तुमच्याकडे उपाय आहे. त्यातच तुम्ही गणिताचे गुरु देखील बनू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.